गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले होते दबाव गटाची व्याख्या, अर्थ आणि आज आपण बघणार आहोत दबाव गटाची वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया दबाव गट. दबाव गट हा कुठून निर्माण होत असतो तर तो समाजातून निर्माण होत असतो. समाजातील काही अडीअडचणीमुळे त्या दबाव गटाची उत्पत्ती होत असते. दबाव गटाचे नेमकं कार्य काय असते? ज्या काही जनतेच्या अडचणी आहे त्या दूर करण्यासाठी त्याची निर्मिती होत असते आणि तो शासनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. तर चला बघूया आज दबाव गटाची वैशिष्ट्ये. सर्वप्रथम आहे दबाव गटाच्या वैशिष्ट्यामध्ये दबाव गट समान हितसंबंधाच्या लोकांचा समूह असतो. दबाव गट काय असतो? समान हितसंबंधाच्या लोकांचा समूह असतो. जसे की समान हितसंबंध म्हणजे काय? सारखे, जे सारखे असे ध्येय आहे. जसे की आपण एखादं बघायचे झाल्यास एखादा व्यक्ती असेल, संपूर्ण गट असेल आणि प्रत्येकाचे जर उद्दिष्ट वेगवेगळे असेल तर त्या गटाची विकास योग्य प्रकारे होणार नाही. तर समान हितसंबंध म्हणजेच काय? प्रत्येक त्या गटातील प्रत्येक व्यक्तीचे ध्येय काय असायला पाहिजे? एकच असायला पाहिजे. म्हणजे समान हितसंबंध असणाऱ्या लोकांचा समूह म्हणजेच काय? दबाव गट. जसे की शिक्षण संघटना आहे आणि मजूर संघटना. मजूर संघटनेची उद्दिष्ट काय असते की नाही, आपल्याला या प्रमाणात योग्य वेतन मिळाले पाहिजे किंवा इतके वेतन मिळाले पाहिजे. तर त्यासाठी ते एकजुटीने प्रयत्न करीत असतात. जसे की शिक्षण संघटनेमध्ये काय होत असते की आपल्या ज्या काही शाळेचा दर्जा आहे तो वाढविण्यासाठी नेमका प्रयत्न केला जातो. त्यासाठी ते काय करतात? निरनिराळे व्यवस्थापकीय पद्धतीचा वापर केला जातो. विविध मार्गदर्शन केले जाते. त्याद्वारे तो आपल्या शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी विविध क्षेत्रातून सगळे शिक्षक लोक त्यासाठी प्रयत्न करीत असतात. नेमके त्यांचे सगळ्यांचे ध्येय काय असते की आपली जी शिक्षण पद्धती आहे किंवा आपल्या ज्या शाळेचा विकास चांगल्या प्रकारे झालेला पाहिजे. त्यानंतर बघूया आपण दुसरं वैशिष्ट्य काय आहे? दबाव गटातील लोक संघटित असतात. सामाजिक आर्थिक दबाव गट. दबाव गटातील लोक कसे असतात? संघटित असतात. जसे की आपण बघितलं तर तो म्हणजे इकडे तिकडे भटकलेला नसतो, तर तो संघटित पद्धतीचा असतो. जेव्हा की संघटित असेल तेव्हाच त्याचे कार्य योग्य त्या रीतीने करण्यास मदत होत असते. जर एखादी जनतेचा प्रश्न असेल तर तो एकटा व्यक्ती राहून जर तो शासनासमोर मांडत असेल तर त्याकडे कोणी लक्ष देणार नाही. त्यासाठी सर्वांना संघटित होऊन, जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एकटा व्यक्ती राहून तो आपला जे काही उद्दिष्ट आहे ते सार्थक करू शकत नाही. तर संघटित होऊनच त्याला जे काही उद्दिष्ट आहे ते प्राप्त करण्यास मदत होत असते. दबाव गट सत्ता प्राप्तीचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे निवडणुकीत तो आपले उमेदवार कधीच उभे करीत नाही, परंतु आपले हितसंबंध अथवा ध्येय धोरणे राबविणाऱ्या उमेदवारांना ते पाठिंबा देतात. याच्यात असे म्हटले आहे की थर्ड पॉइंट म्हणते की दबाव गटाचे उद्दिष्ट काय असते? सत्ता प्राप्त करणे हे त्याचे उद्दिष्ट नसते, तर तो नेहमी जी काही आपली उद्दिष्ट आहे ती साध्य करण्यासाठी किंवा एखादा व्यक्ती तो साध्य करण्यासाठी प्रयत्न करीत असेल तर त्यासाठी तो पाठिंबा देत असतो, त्याला मदत करत असतो. कारण दबाव गटाचे उद्दिष्ट एकच असते की जे काही आपल्यातील एखादा व्यक्ती जर त्यासाठी प्रयत्न करीत असेल तर त्यासाठी तो नेहमीच तत्पर असतो. फोर्थमध्ये दिलेले आहे सरकारच्या ध्येय धोरणावर प्रभाव टाकणे हा दबाव गटाचा प्रमुख उद्देश असतो. त्यासाठी तो आंदोलन, हरताळ, निषेध, विरोध प्रदर्शन इत्यादी मार्गाचा अवलंब करतो. सरकारची जी ध्येय धोरणे आहे त्यावर तो प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. जसे की सरकारचे ध्येय धोरण आहे, राजकीय पक्ष
किंवा सत्ताधारी पक्ष काय करीत असतात, ध्येयधोरणे राबवित असतात. तर ही ध्येयधोरणे राबवित असताना ती जनतेला काही प्रमाणात योग्य असतात किंवा अयोग्य असतात. तर ती योग्य रीतीने जनतेला मिळण्यासाठी ते काय करीत असतात, दबाव गटाअंतर्गत विविध धोरणे, आंदोलने, प्रदर्शने करून योग्य तो निर्णय घेण्यास मदत करत असतात. त्यानंतर बघूया आपण 5 मध्ये, आपल्या हितसंबंधाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ते प्रशासकीय अधिकारी व मंत्री समूहाशी संबंध प्रस्थापित करत असतात. दबाव गट काय करीत असतात, आपल्या हितसंबंधाचे संरक्षण होण्यासाठी मंत्री समूह व प्रशासकीय अधिकारी, जी काही मंत्री समूहाचा गट आहे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचा गट आहे त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा ते प्रयत्न करीत असतात. जसे की बघायचे झाल्यास दबाव गटाचा कळत नकळतपणे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होत असतो. त्यासाठी ते काय करीत असतात, जे काही जनतेचे प्रश्न आहे ते मांडण्यासाठी ते हितसंबंधी जे काही मंत्रिमंडळ आहे किंवा अधिकाऱ्यांसोबत ताळमेळ करीत असतात. 6 मध्ये आहे, दबाव गटातील सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाशी एकत्रित नसतात, तर ते आपल्या धोरणाशी प्रामाणिक असतात. दबाव गटातील लोक हे सदस्य काय करीत असतात, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसतात, तर ते आपल्या ध्येय धोरणाशी निगडीत असतात. दबाव गटाचे उद्दिष्ट असते की ते कोणत्याही पक्षाशी किंवा जे काही राजकीय पक्ष आहे त्याच्याशी ते निगडीत नसतात, तर ते आपल्या ध्येयाशी एकजूट होऊन कार्य करण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतात. जनतेचे जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी त्याला एकजुटीची आणि आत्मविश्वासाची गरज असते. तर ते राजकीय पक्षाशी आणि इतर व्यक्तींशी ताळमेळ करून आपला जो काही उद्देश आहे पूर्ण करण्याचा ते नेहमी प्रयत्न करीत असतात. 7 मध्ये दिले आहे, कोणताही हितसंबंधी गट हा दबाव गट नसतो, परंतु प्रत्येक दबाव गट हा हितसंबंधी गट असतो. यामध्ये काय सांगितलं आहे, कोणताही हितसंबंधी गट हा दबाव गट नसतो, परंतु दबाव गट हा हितसंबंधी गट असतो. 8 नंबरमध्ये दिले आहे, दबाव गट शासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. आता आपण बघितले की दबाव गट हा ज्या काही शासनाच्या प्रक्रिया चाललेल्या असतात त्यावर प्रभाव टाकण्याचा तो प्रयत्न करीत असतो. कारण जे काही शासनाचे धोरण आहेत ते प्रत्येक धोरण जनतेला योग्य असेल असे नाही, तर त्याच्यामध्ये काही त्रुटीही असतात. तर त्या त्रुटी दूर करून जनतेपर्यंत योग्य तो निर्णय पोहोचविण्यासाठी दबाव गट शासनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यानंतर बघूया आपण दबाव गटाचे महत्त्व. दबाव गटाचे 5 महत्त्व दिलेले आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम पहिले महत्त्व बघूया आपण, लोकांच्या इच्छा व आकांक्षाची अभिव्यक्ती. प्रत्येक दबाव गट निर्मिती मागे जनतेच्या इच्छा व आकांक्षाची अभिव्यक्ती असते आणि त्या अभिव्यक्तीच्या आधारावर लोकांची इच्छा जाणून लोकांसाठी कल्याणकारी धोरणे राबविणे सोयीचे असते. यामध्ये काय म्हटले आहे, लोकांच्या इच्छा आकांक्षाची अभिव्यक्ती असते. जसे की आपण बघितलेच आहे की दबाव गटाचे कार्य काय असते, जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणे. दबाव गट हा कुठून निर्माण होत असतो, ज्या जनतेच्या अडचणी इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कार्य करीत असतो. जसे की बघायचे झाल्यास एखादी शासनाची जी काही धोरणे आहे त्यामध्ये योग्य तो निर्णय झालेला नसेल किंवा एखाद्या समाजाला आरक्षण योग्य त्या प्रकारे आरक्षण मिळाले नसेल, तर ते आरक्षण मिळण्यासाठी तो काय करत असतो, गट निर्माण करत असतो. लोकांची जी काही इच्छा आहे अपेक्षा आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्याद्वारे कार्य करीत असतो. जर एकटा व्यक्ती जर जाऊन म्हणेल की नाही मला आरक्षण पाहिजे आहे, तर ते मिळणार का नाही, तर त्यासाठी संघटित होऊन सगळ्यांना
प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर इच्छा आणि अभिव्यक्ती ही दबाव गटावर अवलंबून असते. जनतेची जी काही इच्छा आहे, अपेक्षा आहे, तर ती दबाव गट पूर्ण करण्यास तत्पर असतो. त्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आहे आपल्याला महत्त्वामध्ये, शासकीय उपाययोजनांची अंमलबजावणी. प्रमुख हितसंबंधाचे प्रगटीकरण दबाव गटामुळे शक्य झाले आहे. कारण राजकीय पक्षाची ध्येयधोरणे वेगवेगळी असल्यामुळे लोकांच्या इच्छेची प्रगटीकरण राजकीय पक्ष करतोच असे नाही. यामध्ये काय म्हटलं आहे दुसऱ्या पॉईंटमध्ये, राजकीय पक्षाची जी काही ध्येयधोरणे आहे, प्रत्येक हा राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जसे की जनता दल आहे, काँग्रेस, अकाली दल आहे. या पद्धतीने सगळे पक्षाचे कार्य हे वेगवेगळे असते. जर एखादा पक्ष, त्यातील एखादा पक्ष जर सत्तापदावर असेल तर तो काय करत असतो, ती आपली ध्येयधोरणे योग्य त्या प्रकारे पाडण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्या पद्धतीने तो राजकीय पक्ष व्यवस्थापनही करत असतो. त्या राजकीय पक्षाच्या जी काही ध्येयधोरणे आहे किंवा त्यांचे व्यवस्थापन आहे, नियोजन आहे, त्या रीतीने तो कार्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. तर त्यामध्ये जनतेचा विचाराचा त्यामध्ये आढावा घेतला जात नाही. तर हे दबाव गटाच्या अंतर्गत काय केले जाते, जी काही प्रश्न आहे जनतेचे ते सोडवण्याचा प्रयत्न केले जाते. तसेच दबाव गटाला अशा पद्धतीचे कोणतेही अडथळे नसतात. तर ते दबाव गटाअंतर्गत योग्य त्या प्रकारे जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करत असतात. त्यानंतर आहे संभाव्य परिणामांची जाणीव. दबाव गटाद्वारे शासनाच्या नवीन योजनेचे संभाव्य परिणाम आणि लोकांची प्रतिक्रिया याची अगोदरच माहिती मिळते. त्यामुळे शासनाला वास्तववादी निर्णय घेता येतात. दबाव गटाच्या अंतर्गत काय होत असते, जे काही जनतेला योग्य असलेले निर्णय दबाव गटाअंतर्गत प्राप्त होत असतात. त्यामुळे जे काही शासनाचे निर्णय असतात ते शासनाला घेण्यास अतिशय मदत मिळत असते. त्यानंतर आहे फोर्थमध्ये व्यक्ती व शासन यामधील मध्यस्थ्य. व्यक्ती आणि शासन यामधील मध्यस्थांची भूमिका दबाव गटाला पार पाडावी लागते. त्यामुळे शासकीय ध्येयधोरणांची माहिती व्यक्तींना होते आणि त्याविषयी अनुकूल अथवा प्रतिकूल प्रक्रिया दबाव गटामुळे शासनाला मिळते. व्यक्ती आणि शासन यामधील दुवा कोण असतो, दबाव गट. कारण व्यक्तींच्या ज्या काही अपेक्षा आहे तो दबाव गट पूर्ण करत असतो आणि शासनावर प्रभाव पाडण्याचा चे कार्य सुद्धा दबाव गटाअंतर्गतच केले जात असते. तर त्यामुळे काय होत असते, जी काही अनुकूल अथवा प्रतिकूल प्रक्रिया दबाव गटामुळे शासनाला कळत असते. जी काही जनतेला पाहिजे असलेले नियम आहे, कायदे आहे किंवा अनुकूल अथवा प्रतिकूल जे काही घटक आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती कशामुळे प्राप्त होत असते, दबाव गटामुळेच. एखादी गोष्ट जनतेसाठी प्रतिकूल आहे किंवा अप्रतिकूल आहे याविषयीची संपूर्ण माहिती दबाव गट जे काही ध्येयधोरणे आहे किंवा मोर्चे, आंदोलने याद्वारे तो सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यानंतर आहे फिफ्थमध्ये शासनाला निर्णय घेणे सोयीचे होते. संबंधित मंत्री, संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि विधी निर्माते यांच्या भेटी घेणे, आपली प्रतिवेदने त्यांना सादर करणे, आपली मागणी योग्य व न्याय कशी हे त्यांना पटवून देणे. दबाव गटाचे कार्य काय असते, एखादी जर आता बघायचे झाल्यास एखादा प्रश्न मांडायचा आहे दबाव गटाला, तर तो काय करत असतो किंवा तो पूर्ण रीतीने आपल्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे, तर तो विधी निर्मात्यांची भेट घेत असतो, मंत्रिमंडळाची भेट घेत असतो. तर आणि तो जनतेसाठी कशा पद्धतीने योग्य आहे किंवा अयोग्य आहे यासाठी तो प्रयत्न करीत असतो. राजकीय पक्षासारखी कार्य दबाव गट निरपेक्ष वृत्तीने करतात. त्यामुळे शासनाला निर्णय घेणे सोयीचे होते. जसे की बघायचे झाल्यास
जी काही निर्णय घेण्याची क्षमता आहे तो दबाव गट योग्य रीतीने घेत असतो. त्यामुळे काय होत असते, शासनाला योग्य ती परिपूर्ण माहिती मिळत असते आणि शासन त्या पद्धतीने कार्य करण्यास सक्षम होत असते. अशा पद्धतीने आज आपण दबाव गटाचे वैशिष्ट्ये आणि महत्त्व बघितलेले आहे. थँक्यू.